नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजचा आपला विषय आहे कॅन्सर, डायबिटीज आणि त्याचे दुष्परिणाम, तसंच होप मेडिसिन या विषयावर पण आज चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत डॉक्टर माधुरी सोनावणे. मॅडम नमस्कार. तुमचा नमस्कार. डॉक्टर माधुरी सोनावणे या BAMS MD आहेत. तसंच डॉक्टर माधुरी यांना आयुर्वेद क्षेत्रातला गेल्या 10 ते 12 वर्षांचा मोठा अनुभवसुद्धा आहे. गेल्या 2 वर्षांपासून त्या होप मेडिसिनमध्ये मेडिकल ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात. मॅडम, खरं तर आजच्या सगळ्या जगात कॅन्सरसारखे आजार हल्ली आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात आणि होप मेडिसिन कॅन्सरवर एक प्रभावी उपचार पद्धती आहे असं आपण म्हणतो. तर होप मेडिसिन हे नक्की काय आहे? कारण ही संकल्पनाच सगळ्यांसाठी नवीन आहे. येस, नक्कीच. तर कसं आहे की होप मेडिसिन हे जे मेडिसिन्स आहेत हे कुठल्या बेसिसवरती आपण तयार केलेले आहे, तर नैसर्गिक औषधी आणि रोगप्रतिकारक शक्ती या 2 गोष्टींचाच आधार घेऊन आपण ही औषधी निर्माण केलेली आहे. तर नैसर्गिक औषधीच का? तर त्यामध्ये काय आहे की आपला विचार असा आहे की याच्याने जास्तीत जास्त म्हणजे लोकांना अपाय होऊ नये, हा आपला हेतू आहे. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती किंवा व्याधीक्षमत्व किंवा इम्युनिटीला एवढा इम्पॉर्टन्स का आहे? कारण कसं आहे की व्याधी निर्माण होण्यामागे किंवा उद्भवण्यामागे अनेक प्रकारची कारणं आहेत, नानाविध कारणं आहेत. परंतु कसं आहे की फायनली जी आहे ती इम्युनिटीज काउंट करते. एखाद्या व्यक्तीला आजारी पडण्यासाठी किंवा त्याची रिकव्हरी जी आहे ती यावरच डिपेंडेंट असते. म्हणूनच आपण एक इम्युनोमॉड्युलेटर आणि एक कंप्लीट ब्रॉड स्पेक्ट्रम अशा पद्धतीने आणि नैसर्गिक औषधींचा वापर करून ही औषधी निर्माण केलेली आहे. आता ही जी औषधी आहे ती भारत सरकारचं पेटेंट प्राप्त आहे. त्याचबरोबर ती GMP सर्टिफाईड आहे आणि FDA अप्रूव्ड आहे. त्यामुळे ही सर्वात सेफेस्ट औषधी आहे. अगदी सर्व वयोगटाला अगदी सूट होण्यासारखी आहे. बाल, वृद्ध, स्त्री, पुरुष सर्वांनाच ही योग्य आहे. त्याचबरोबर हिचा अगदी कमी मात्रेमध्ये अधिक प्रभावी आणि इमिजिएट ॲक्शन अशी आपल्याला दिसून येते. हिचे कुठल्याही प्रकारचे ॲडवर्स इफेक्ट्स नाही. ही कुठल्याही पॅथीबरोबर घेतली असता कुठल्याही ड्रग इंटरॅक्शन नाही किंवा कुठल्याही ॲलर्जीज ह्या दिसून येत नाही. त्याचबरोबर ह्या औषधींना आपण ह्या पद्धतीने बनवलेलं आहे की तिचं नैसर्गिक स्वरूप जे आहे ते मेंटेन करण्यासाठी आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल्स किंवा स्टेरॉइड्स किंवा मग यामध्ये कुठलेही मेटॅलिक डस्ट हे आपण ॲड केलेले नाही आहेत. त्यामुळे ही ह्या सर्वांपासून फ्री आहे आणि कंप्लीट एक नॅचरल क्युअर आहे. सो इट इज कम्प्लिटली 100% नॅचरल, 100% हर्बल अँड 100% ऑर्गॅनिक. तर या पद्धतीने आपण हे औषध निर्माण केलेलं आहे. आता ह्याची जी कार्य म्हणजे करण्याची पद्धत काय आहे या औषधाची, तर हे औषध आपण अशा स्वरूपाचं बनवलेलं आहे की जेणेकरून प्रत्येक पेशीला किंवा प्रत्येक अवयवाला योग्य तो रक्तपुरवठा झाला पाहिजे. त्याचबरोबर योग्य प्रमाणात त्याला ऑक्सिजनचा पुरवठाही मिळाला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक पेशी किंवा अवयव जो आहे तो त्याच्या पूर्ण कार्यक्षमतेने कार्य करणार आहे. त्यामुळे काय होतं की त्यांचं फंक्शनिंग एक वेल फंक्शनिंग आपल्याला दिसून येतं आणि त्याचाच एक परिणाम म्हणून जी इम्युनिटी असते ती एक ऑप्टिमम लेवलला मेंटेन राहते. म्हणूनच आजारी पडण्याचं प्रमाण हे कमी होत असतं. त्याचबरोबर जर का तुम्ही आजारी असाल किंवा कुठलाही अगदी माइल्ड टू क्रिटिकल कुठलाही आजार असो, त्यातनं तुमची जी रिकव्हरीचा रेट आहे तो नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येत असतो. तर याच बेसिसवरती आपली ही संकल्पना बेस्ड आहे. खरं तर डॉक्टर माधुरी, कॅन्सर हा असा आजार आपण म्हणतो की कधी कधी ज्यावर आपण हार्मोन थेरपी घेतो, काही इंजेक्शन्स घेतो, प्लस गोळ्यासुद्धा सुरू असतात आणि कधी कधी किमो वगैरे यासारख्या सगळ्या ज्या क्लिष्ट वाटणाऱ्या थेरपीज ज्या आहेत या सगळ्या उपचार पद्धती घेतल्या जातात. तर कधी कधी असंही निदान होतं की एखाद्या वेळेस एखाद्या रुग्णावर हार्मोन थेरपी काम करते, मात्र दुसऱ्या वेळी परत ती काम करेल याचा नेम नसतो. तर होप मेडिसिन ही कशा प्रकारे आशा निर्माण करू शकते? येस, होप मेडिसिन जे आहे हे नक्कीच खूप इफेक्टिव्ह थेरपी आहे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारामध्ये. आज आपण सध्या स्थितीमध्ये हे बघत आहोत की कॅन्सरचं प्रमाण हे खूप मोठ्या म्हणजे संख्येने वाढत आहेत. हे जे रुग्ण आहेत हे वाढतच चाललेले आहेत दिवसेंदिवस. यासाठी कुठले फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत? त्याला मल्टिपल फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत. बट अल्टिमेटली तुमची इम्युनिटी जेव्हा फॉल होते किंवा ती जेव्हा कमी होते तेव्हाच ह्या कॅन्सरला वाढायला मदत होत असते. म्हणजे तुमची इम्युनिटी मेंटेन राहणं फायनली तीच बॉटम लाईन आहे की इम्युनिटी
मेंटेन राहणं हे सर्वात आवश्यक आहे. आता ह्याची जी वयोमर्यादा जरी आपण बघितली आजच्या काळामध्ये, तर अगदी लहान मुलांना सुद्धा ह्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे. तर वयोवृद्ध, मिडल एज जे काय आहे किंवा यंगस्टर्स यांच्यामध्ये सुद्धा ह्याचं प्रमाण खूप वाढत आहे. तर ही एक काळजी करण्यासारखी बाब आहे. तर आता ह्याला सर्वाला कसं आहे की ज्यावेळेस तुमचा डिटेक्ट होत असतो कॅन्सर, तर त्यावेळेस तुम्ही एखाद्या ऑन्कोलॉजिस्टला किंवा जे काही कॅन्सर एक्सपर्ट्स आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करता, त्यांना अप्रोच होता. त्यावेळेस तुम्हाला ते एक मॉडर्न केअर प्रोटोकॉल असतो तो तुम्हाला सांगितला जातो. ती एक पर्टिक्युलर लाईन ऑफ ट्रीटमेंट असते, ती तुम्हाला सजेस्ट केली जाते. त्यामध्ये बेसिकली काय असतं की तुम्हाला एक तर सर्जरी ॲडवाईस केली जाते किंवा मग तुम्हाला किमोथेरपी आहे किंवा रेडिएशन्स आहेत. जसं मॅडम म्हणाल्या हार्मोनल थेरपीज आहेत, इम्युनोथेरपीज आहेत, सो मेनी थेरपीज. ह्या सगळ्या थेरपीज तुम्हाला ते तुमच्या आजारानुसार, तुमच्या टाईपनुसार, तुमच्या स्टेजनुसार तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला सजेस्ट केल्या जातात. पण ह्याचे जे काय आहेत, आता जर का किमोथेरपी, रेडिएशन्स किंवा ह्याचा जर आपण विचार केला तर याचे अनेक साईड इफेक्ट्स पण आहेत. हे सर्वांना माहीतच आहे किंवा जे काय आहे ते सफर पण होतात बरेचसे पेशंट. तर या साईड इफेक्ट्सला कंटाळून बऱ्याचदा काय होतं की ते जी ट्रीटमेंट आहे ती बऱ्याचदा डिस्कंटिन्यू होते किंवा त्या त्रासाला कंटाळून म्हणजे पेशंट ऑलरेडी त्यांचा कॉन्फिडन्स गमावून बसतात, स्ट्रेस लेवल खूप जास्त वाढलेला असतो. तर ते सेशन्स कंप्लीट होतील की नाही इवन तिथपर्यंत म्हणजे ही प्रोसेस इतकी क्लिष्ट होऊन जाते. तर अशा वेळी हे सगळं मेंटेन राहण्यासाठी हे जे साईड इफेक्ट्स आहेत हे टाळण्यासाठी आपण नक्कीच म्हणजे एक कंबाईंड कॉम्प्लिमेंटरी किंवा सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून जर का आपण एक अप्रोच ठेवला, एक वेल मॅनेज जर का आपण ट्रीटमेंट प्लॅन केला, म्हणजे ॲलोपॅथी तर तुम्ही घ्याच, पण त्याचबरोबर तुम्ही जर का नॅचरल वेनी इम्युनिटी मेंटेन करण्यासाठी, कॅन्सर सेल्स जे आहेत ते व्यवस्थित किल होण्यासाठी, डिस्ट्रॉय होण्यासाठी आणि तुमचे साईड इफेक्ट्स टाळण्यासाठी ह्याचा जर विचार करून आपण एक कंबाईंड थेरपी, ॲड ऑन थेरपी म्हणून जर का मेडिसिन घेतलं, डेफिनेटली आपला जो सक्सेस रेट आहे तो मॅक्सिमाइज्ड असणार आहे. रिकव्हरी ही फास्टर होणार आहे. अगदी कमी ड्युरेशनमध्ये आपल्याला रिझल्ट्स खूप छान भेटणार आहे. सो एक बेटर आउटकम आपण ह्याच्यातनं प्लॅन करू शकतो. सो सायमल्टेनियसली नक्कीच आपण हे करायला हवं आहे. याचबरोबर कसं आहे की कॅन्सरमध्ये जे काही ट्रीटमेंट सजेस्ट केलेले आहे त्याच्यामध्ये कॅन्सर सेल्स नक्कीच डिस्ट्रॉय होतात, पण त्याचबरोबर बऱ्याचदा हा अनुभव येतो, बऱ्याच पेशंट्सला म्हणजे अनुभव येतच असणार आहे आणि येतोच. कारण ज्या हेल्दी सेल्स आहेत जसं की हिमोग्लोबिन झालं, WBC झालं, प्लेटलेट काउंट आहे, हा पण खूप मोठ्या प्रमाणावरती ड्रॉप होत असतो, फ्लक्च्युएट होत असतो. त्यामुळे सुद्धा बऱ्याचदा पुढचे सेशन्स जे असतात ते अवॉइड केले जातात. तर आपलं मेडिसिन जर का आपण ॲज अन ॲड ऑन किंवा ॲडिशनल ट्रीटमेंट म्हणून जर का घेतलं तर नक्कीच हे सुद्धा मेंटेन राहतं आणि जी काही किमो आणि त्यांच्या ज्या ॲक्शन्स आहेत त्यासुद्धा एन्हान्स व्हायला मदत होत असते. त्यामुळे ही एक कंप्लीट पॅकेज थेरपी आहे आणि खूप छान ट्रीटमेंट प्लॅन आहे. सो नक्कीच कॅन्सर पेशंट्सनी ह्याचा यूज केला पाहिजे. त्याचबरोबर हे आहे की जर का तुम्ही कॅन्सर फ्री झालेले आहात किंवा आता सध्या तुमचं स्कॅन अगदी रिपोर्ट खूप छान आलेले आहेत, तरीसुद्धा एक प्रॉपर डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी, त्याचबरोबर एक रिस्टोरेशन ऑफ हेल्थ अचीव करण्यासाठी आणि वन्स अगेन एक इम्युनिटी आपली त्याच पद्धतीने डेव्हलप होण्यासाठी म्हणून आपण ही ट्रीटमेंट कंटिन्यू केली पाहिजे. कारण बऱ्याचदा असं ऑब्झर्व केलं जातं की अनेकदा 6 महिन्यातनं किंवा वर्षभरातनं अगेन रिडेव्हलप होताना किंवा रिलॅप्स होताना आपल्याला कॅन्सरच्या केसेस आढळून येतात. तर हे अवॉइड करण्यासाठी आपल्याला फर्दर पण काही ट्रीटमेंट ही कंटिन्यू जर केली तर नक्कीच आपण हा सगळा प्रोसेस जो आहे हा आपण अवॉइड करू शकतो आणि आपण हे जे रिकरन्स आहे हा आपण टाळू शकतो. म्हणूनच कॅन्सरसाठी हे एक वन ऑफ द बेस्ट प्लॅन ट्रीटमेंट असू शकेल आपल्या पद्धतीने. मॅडम नक्कीच होप मेडिसिनद्वारे अनेकांनी आतापर्यंत ही उपचार पद्धती जी आहे होप मेडिसिनची ती अवलंबलेली आहे आणि या औषधांचा चांगल्या प्रकारे फायदा रुग्णांना झाला आहे आणि या सगळ्या रुग्णांचे अनुभव कसे होते ते आपण पाहूयात. मला ह्या आजाराची कल्पना साधारण 2005च्या दरम्यान आलेली होती आणि जेव्हा कळलं तेव्हा आजार खूप पुढच्या स्टेजला गेला होता. मला अत्यवस्था अवस्थेतच रुग्णालयात ॲडमिट केलं होतं. जेव्हा म्हणजे औषध कुठलं चालू आहे, काय चालू आहे मला काहीच माहीत नव्हतं. पण ती लाईन ऑफ ट्रीटमेंट चालू व्हायच्या अगोदर माझ्या घरच्यांना आमच्या एका स्नेहांकडनं होप आयुर्वेदिकच्या औषधाबद्दल कळलं होतं. त्यांनी ते आणून माझ्या ॲलोपॅथीच्या औषधांबरोबर हे औषधही चालू केलं. जेव्हा मला ॲडमिट केलं तेव्हा नाकातनं तोंडातनं ब्लिडिंग, अंगात रक्त जे होतं त्याचे रिपोर्ट तर असे होते की हिमोग्लोबिनचं प्रमाण 3 आणि 4 होतं. म्हणजे सगळ्यांनी आशा सोडून दिली होती, अगदी घरच्यांनी काय आणि डॉक्टरांनी पण. पण औषध चालू केलं. पहिल्या 2-3 दिवसातच नाकातनं तोंडातनं होणारं ब्लिडिंग थांबलं. जराशी जागेवर आलो मी आणि तेच औषध कंटिन्यू चालू केलं इतर ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंटबरोबर आणि साधारण
3 ते 4 महिन्यात माझे सर्व रिपोर्ट्स हे नॉर्मल आलेले होते. अगदी बोन मॅरो सकट सगळे रिपोर्ट माझ्यात कॅन्सरचे. तर होप मेडिसिन या उपचार पद्धतीचा अवलंब केलेल्या आणि या सगळ्या उपचार पद्धतीचा फायदा घेतलेल्या रुग्णांचे अनुभव तुम्ही ऐकलेत, अनुभव कथन तुम्ही ऐकलं. यानंतर मॅडम आणखी एक विषय म्हणजे तो म्हणजे डायबिटीसचा. मधुमेह हा खरं तर असा आजार आहे की जो पूर्ण भारतात सुद्धा वाढतो आणि जागतिक पातळीवर विचार करायचा झाला तर जागतिक स्तरावर सुद्धा डायबिटीज आता वाढतोय. तर डायबिटीज आणि त्याचे दुष्परिणाम हे लगोलग आलेच आणि डायबिटीसची ट्रीटमेंट घेतल्यानंतर जे मधुमेही आहेत त्या मधुमेहींमध्ये औषधांचा पण बऱ्याच प्रमाणावर दुष्परिणाम दिसून येतो. बॉडीली चेंजेस म्हणतो आपण ज्याला, ते बरेच होतात. तर होप मेडिसिनद्वारे अशा काही केसेस तुम्ही अभ्यासल्यात का की जे अजीब सिच्युएशन जी आहे ती परिस्थिती फारच क्लिष्ट झाली होती आणि होप मेडिसिनद्वारे ते पुन्हा पूर्ववत स्थिती होण्यात मदत झालं किंवा रुग्णाची स्थिती जी आहे ती आणखी सुधारली? येस, नक्कीच. आता जर का आपण डायबिटीजसारख्या आजाराचं डिस्कशन करणार आहोत तर हे आपण आत्ता पण तेच बघतोय की डायबिटीजचे ही रुग्ण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे. त्याचं स्वरूप जे आहे ते उग्र होत चाललेलं आहे आणि खूप पेशंट्स आपल्याला आता आढळत आहेत. तर डायबिटीजमध्ये मेनली जी लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ती तुम्हाला म्हणजे ओरल मेडिकेशन टॅबलेट फॉर्ममध्ये तुमचं ट्रीटमेंट सजेस्ट केली जाते किंवा मग इन्स्युलिन्स ॲडवाईज केले जातात. तर कसं असतं की तुमची जी ब्लड शुगर लेवल आहे ती मेंटेन करण्याचं काम हे मेडिकेशन्स करत असतात. त्याचबरोबर काय आहे की ती जरी कंट्रोल्ड असली तरी पण काय होतं की जेव्हा ती कंट्रोल्ड असते तरी पण एक कालावधीनंतर, ठराविक कालावधीनंतर, कारण हा एक दीर्घकाळ चालणारा आजार आहे, एक क्रॉनिक इलनेस आहे, तर एका कालावधीनंतर त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते तुमच्या पर्टिक्युलर काही ऑर्गन्स आहेत, काही पेशी आहेत त्याच्यावरती डेफिनेटली दिसून येणार आहेत. त्याचबरोबर जर का ती अनकंट्रोलेबल होत असेल, इवन इफ म्हणजे तुम्ही ओरल मेडिकेशन घेत आहात तर त्याचा डोस वाढवला जाऊ शकतो ती कंट्रोल करण्यासाठी, किंवा इन्सुलिन घेत असाल तर त्याचाही डोस वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आणि स्टील इफ इट इज अनकंट्रोलेबल तर अशा सिच्युएशनमध्ये काय होत असतं की तुमचे जे दुष्परिणाम आहेत ते अगदी तत्काळ आणि लवकर कमी वेळामध्ये तुमच्या शरीरावरती ते दिसून येत असतात. तर हे का होत असतं? तर अगेन डायबिटीजसारख्या आजारामध्ये सुद्धा इम्युन सिस्टीम जी आहे ती वीक झालेली असते आणि ह्या इम्युन सिस्टम वीक असल्यामुळे काय होतं की प्रत्येक पेशी किंवा अवयव जे आहे ते त्यांच्या पूर्ण क्षमतेने कार्य करू शकत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून काय होतं की किडनीचे रिलेटेड इलनेसेस आपल्याला बघायला मिळतात. किडनी फेलियरसारखे आजार आहेत किंवा डायबेटिक नेफ्रोपॅथी ज्याला म्हणतात तसा आजार आहे तो आपल्याला दिसून येतो. युरिनरी कंप्लेंट्स आहेत, सारखे युरिनचे इन्फेक्शन होणे किंवा त्याशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर काय आहे की डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणजे जे रक्ताचं घट्ट होण्याचं प्रमाण आहे ते वाढत जातं आणि त्याचाच परिणाम म्हणून ब्लड सप्लाय जो आहे तो कुठेतरी ऑबस्ट्रक्ट होत असतो. म्हणूनच न्यूरोपॅथीसारखं म्हणजे जो सप्लाय ऑबस्ट्रक्ट झाल्यामुळे टिंगलिंग सेन्सेशन किंवा नमनेस, एक सुन्नपणा येणं किंवा मग बधिरता येणं किंवा मुंग्या येणं हे प्रमाण आपलं वाढत जातं. डायबेटिक वुंड्स जर का आपण बघितलं, कॉमनली आपल्याला फाइंड होतं की डायबेटिक वुंड्स होतात, त्या अनहिलिंग असतात, लवकर रिकवर होत नाहीत. तर अशा सिच्युएशनमध्ये जर का आपण हे मेडिसिन जर का घेतले तर डेफिनेटली हे सगळं आपल्याला खूप लवकर कंट्रोल करता येणार आहे. त्याचबरोबर हार्टशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, ब्रेन हॅमरेज आहे, पॅरालिसिस आहे, परत मग सारखा वीकनेस असणे किंवा सुस्ती असणे किंवा स्मृतिभ्रंश, ह्या लोकांना विसरभोळेपणासुद्धा डेव्हलप होऊ शकतो. परत मग स्किन डिझिजेस आहेत जे लवकर हीलच होत नाही. कुठलाही डायबिटीजसारखा जर का अंडरलाईंग डिसऑर्डर असेल त्याच्यावर जर का एखादा आजार झाला तर तो लवकर हील होण्यास पटकन मदत होत नाही. म्हणूनच इम्युन सिस्टम मेंटेन करणे आणि त्याच्यासाठी हे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवून आपलं मेडिसिन खूप चांगलं परिणामकारक आहे. तर निव्वळ फक्त शुगर कंट्रोलमध्येच ठेवत नाही तर इवन आपण डायबिटीज रिव्हर्ससुद्धा करू शकतो. त्याचबरोबर जरी तुमचं म्हणजे जर का हे डेव्हलप झालेले असतील कॉम्प्लिकेशन्स, मग त्याच्यामध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी पण आहे, यासारखा भयानक आहे म्हणजे की अचानक तुम्हाला आंधळेपणासुद्धा डेव्हलप होऊ शकतो. तर ह्या सर्व कॉम्प्लिकेशन्समध्ये कुठल्याही स्टेजमध्ये तुम्ही जर का हे नॅचरली हर्बल मेडिसिन जर का चालू केलं तर डेफिनेटली नॅचरली आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या रिव्हर्स करू शकतो, लवकर रिकवर करू शकतो आणि डायबिटीज हा आपण वेल मॅनेज करू
शकतो. सो एक नॅचरल आणि हर्बल वेमध्ये हे एक खूप चांगला उपाय आहे जो सर्व डायबेटिक पेशंट्सनी नक्कीच घेतला पाहिजे. आणि त्याच्याशीच रिलेटेड आपण काही व्हिडिओज इथे दाखवत आहोत, तर डेफिनेटली त्याचा एक अनुभव आपण ऐकून पुढे जाऊयात. तर होप मेडिसिनद्वारे बऱ्याच मधुमेहींनी सुद्धा उपचार पद्धती घेतलेली आहे आणि त्यांचा अनुभव कसा होता ते पाहूया. तुमचं नाव काय? माझं नाव नूतन सोरटे. कुठून आलात तुम्ही? मी संगमवाडीवरून आली. तुम्हाला कोणता त्रास होतोय? म्हणजे मला डायबिटीजचा त्रास 20 वर्षापासून होतोय. मला ॲलोपॅथीच्या गोळ्या खाऊन सुद्धा माझं डायबिटीस कमी होत नव्हतं. 250, 350, 550 पर्यंत वाढायचं. मग त्याच्यामुळे काय काय त्रास व्हायचा तुम्हाला? म्हणजे मला तर होप मेडिसिनची उपचार पद्धती अवलंबलेल्या बऱ्याच रुग्णांचे अनुभव जे आहेत ते रुग्णांचे अनुभव आपण पाहिलेले आहेत. यानंतर आणखीही काही प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत आणि डॉक्टर माधुरी त्याची उत्तरं देतील. पण त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर सामसंजीवनी या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होप मेडिसिन याविषयी आपण चर्चा करतो आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर माधुरी सोनावणे. माधुरीजी, जाता जाता तुम्ही काय सल्ला द्याल रुग्णांना? तर आज आपण या ठिकाणी म्हणजे कॅन्सर आणि डायबिटीजचं डिस्कशन केलेलं आहे. तर त्याच्यावरूनच मी कॅन्सरच्या सर्व पेशंट्सला हेच सांगू शकेल की जेव्हा तुमचा अर्ली डिटेक्ट होतो, अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये डिटेक्ट होत असतो, त्याच वेळेला तुम्ही लवकरात लवकर जर का हे मेडिसिन स्टार्ट केलं तर आपला जो आउटकम आहे कॅन्सरमधून बाहेर पडण्याचा किंवा ह्याच्यातनं फ्री होण्याचे जे चान्सेस आहे ते खूप मोठ्या लेवलवरती आपण सक्सेसफुली ह्याला क्युअर करू शकतो. त्याचबरोबर काही पेशंट्स असे असतात की ज्यांना म्हणजे हे किमोथेरपी, रेडिएशन्स यासारख्या थेरपीज ज्या आहेत, मे बी एज फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे किंवा त्यांच्या मेडिकल कंडिशन्स रिस्पॉन्सिबल आहेत, त्यामुळे त्यांना काही कॉन्ट्राइंडिकेशन्स असतात की ते त्या ट्रीटमेंट्स घेऊ शकत नाही. तर अशा वेळेस नक्कीच त्यांनी त्यांचं लाईफ प्रोलॉंगेशन, लाईफ एक्सपेक्टन्सी वाढवण्यासाठी, एक सफरिंग्सपासून रिलीफ मिळण्यासाठी पण आपलं औषध ते घेऊ शकतात आणि त्याच्यातनं ते बाहेर येऊ शकतात. त्याचबरोबर काहींची जर कपॅसिटी आहे, नाही आहे किंवा ह्या सगळ्याला ते अप्रोच करू शकतात, नाही शकतात, त्यामुळे हे नॅचरली ह्यांच्यासाठी खूप चांगला क्युअर आहे. आणि बऱ्याचशा डॉक्टर्स किंवा मेडिकल फील्डवाल्यांना मी अजून एक रेकमेंडेशन किंवा रिक्वेस्ट करू इच्छिते की ह्या मेडिसिन्सला कुठल्याही प्रकारचं ड्रग इंटरॅक्शन नाही आहे. सोफार आम्ही बरेचसे पेशंट ह्यामध्ये आपण बघितलेले आहेत, तर कुठलंही ॲलर्जिक रिॲक्शन किंवा ॲडवर्स इफेक्ट्स नाही आहेत. तर डेफिनेटली आपण एक सायमल्टेनियसली ही ट्रीटमेंट जर का चालू ठेवली, एक इंटिग्रेटेड अप्रोच जर का ठेवला, तर आपण ह्याच्यातनं बेस्ट रिझल्ट्स आणि बेस्ट आउटकम्स आपण देऊ शकतो. त्याचबरोबर डायबिटीजच्या रुग्णांनाही हेच सांगू इच्छिते की एक इम्युन सिस्टम मेंटेन ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर हा डायबिटीज कंट्रोल करून आपण रिव्हर्स करण्यासाठी आणि कुठल्याही स्टेजच्या कॉम्प्लिकेशन्समध्ये ॲज अ ट्रीटमेंट प्लॅन म्हणून आपण जर का इन्क्लूड केलं ह्या ट्रीटमेंटला, तर डेफिनेटली आपण यावरती खूप छान पद्धतीने सक्सेसफुली बाहेर येऊ शकतो. ओके. तर आपण पाहिलं की डॉक्टर माधुरी सोनावणे यांनी होप मेडिसिन याविषयी अत्यंत चांगल्या प्रकारची माहिती दिलेली आहे. कॅन्सर तसंच डायबिटीजने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी खरं तर होप मेडिसिन हा एक नवा आशेचा किरण आहे असं म्हणावं लागेल. आणखीनही बऱ्याच या दृष्टीने आणि त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आणि तुम्हालासुद्धा माधुरी मॅडमना काही प्रश्न विचारायचे असतील आणि तुम्हालासुद्धा होप मेडिसिनचे उपचार पद्धती अवलंबायची असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिलेले दिसत आहेत. त्या नंबरवर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. तुमच्या मनातल्या शंका, कुशंका, प्रश्न या सगळ्याचं निरसन त्या करतील. तसंच उपचार पद्धतींचा अवलंब करण्यासाठी योग्य प्रकारे मार्गदर्शनसुद्धा माधुरीताई तुम्हाला करतील. माधुरीजी, तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि इतक्या छान प्रकारे होप मेडिसिनविषयी माहिती दिली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. नक्कीच एक आशेचा किरण होप मेडिसिनच्या माध्यमातून रुग्णांना मिळालेला आहे आणि प्रभावी उपचार पद्धती अशी ही होप मेडिसिनची उपचार पद्धती म्हणावी लागेल. यानंतर सामसंजीवनी या कार्यक्रमात इथेच थांबतोय. नमस्कार.